आज आपण बनवणार आहोत नवशिक्यांसाठी बाजरीची भाकरी स्टेप बाय स्टेप। हे बघा, बाजरीच्या पिठात पाणी घालायचं, मोजकंच घालायचं, खूप जास्त घालायचं नाही, नंतर लागलं तर आपण घालू शकतो। असं छान एकजीव करून घ्यायचं। एका वेळेस 1 किंवा 2च भाकरीचं पीठ मळायचं। 2 ते 5 मिनटं हे पीठ छान मळून घ्यायचं। हे बघा, असं बनेपर्यंत छान मळून घ्यायचं। असा एकजीव खूपच एकजीव करून घ्यायचा। 5 मिनटं द्यायचे साधारण एक भाकरीसाठी। हे बघा, मग अशी हळूहळू पीठ लावून थापून घ्यायची। पीठ लावताना खाली परातीत पीठ टाकायचं, मगच भाकरी थापायची, म्हणजे चिटकत नाही। तवा मीडियम आचेवरती छान गरम करून घ्यायचा। हे बघा, छान अशी आपली पातळ भाकरी, कारण भाकरी भाजल्यानंतर अजून थोडी जाड होते, म्हणजे आपला प्रयत्न नेहमी असा ठेवायचा का आपली भाकरी पातळच झाली पाहिजे, जेवढी जमेल तेवढी पातळ करायची, आणि भाजल्यानंतर ती मग थोडी शिजून जाड होते। हे बघा, त्याच्यानंतर आपण गॅस फुल केला आहे। ही बघा, अशी वरची बाजू पूर्ण कोरडी झाली की भाकर उलटी करायची। हे बघा, अजून आपण भाजून घ्यायची। हे बघा, पहिली बाजू भाजली की आता दुसरी बाजू, जी वरची बाजू असते किंवा जी सुरुवातीला आपण खाली टाकतो, ती अशी गॅसवर भाजून घ्यायची। जर तुम्हाला गॅसवर भाजायची नसेल तर तुम्ही मात्र डायरेक्ट तव्यावर पण दुसरी बाजू भाजून घेऊ शकता। ही आपली पारंपरिक पद्धत आहे। आता आपण तशा पद्धतीने छान भाकरी बनली आहे। सबस्क्राईब नक्की करा।